अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये 7 एप्रिलला एक सीज फायर झाला होता आणि त्यानुसार ठरलेलं होतं की 21 तारखेपर्यंत या युद्धामध्ये जी चर्चा होईल त्यानंतर हे युद्ध संपवलं जाईल. पण प्रत्यक्षात आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेत आणि युद्ध काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक जबरदस्त क्लेम केलाय. त्यांनी सांगितलं की अमेरिका आणि इराण यांच्यामधील चर्चा निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली आहे आणि इराणनं हे मान्य केलंय की ते त्यांच्याकडे असणारं एनरिच्ड युरेनियम द्यायला तयार आहेत. आता अजूनपर्यंत इराणचं याच्यावरती कोणतंही क्लॅरिफिकेशन आलेलं नाही. कदाचित ही गोष्ट खोटीच असू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेहमीसारख्या एखाद्या क्लेमसारख्या असू शकते. पण ट्रम्प मात्र त्यांच्या बोलण्यामध्ये ठाम दिसत होते. नेमकं ट्रम्प यांना काय म्हणायचं आहे तेही बघूया. पण त्याचबरोबर ट्रम्प असंही म्हणतायत की या आठवड्याच्या शेवटी कदाचित ते पाकिस्तानमध्ये जातील, जिथं या गोष्टीवरती फायनल चर्चा होईल आणि डील साईन केली जाईल. नेमकं खरोखर युद्ध संपण्याच्या टप्प्यावर आहे का? खरोखर इराण अमेरिकेला हे सगळे अण्वस्त्र आपल्याकडे असलेलं युरेनियम जे आहे एनरिच केलेलं ते द्यायला तयार झाले काय? काय काय नेमकी परिस्थिती आहे आणि पाकिस्तानमध्ये खरोखर ट्रम्प जाणार आहेत त्या या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. जाता जाता सांगण्याची एक लेटेस्ट अपडेट अशी आहे की इस्रायल आणि लेबनॉन या दोन देशांच्या मध्ये एक युद्ध चालू होतं. ते कंटिन्युअसली चालू होतं. जरी सीज फायर झाला असला तरी त्या युद्धामध्ये या दोन्ही देशांच्या मध्ये लेबनॉन आणि इस्रायल यांच्यामध्ये वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेत एक चर्चा पार पडली आणि त्या चर्चेनंतर असं ठरवलं की कालपासून म्हणजे 16 एप्रिलपासून 26 तारखेपर्यंत 10 दिवसांची एक शस्त्रसंधी या दोन देशांमध्ये झालेली आहे. या दोन देशांमधलं युद्ध देखील आता थांबलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की आतापर्यंत मी 9 युद्ध थांबवलेली होती. आता हे लेबनॉन आणि इस्रायलमधलं पकडलं तर मी 10 युद्ध थांबवलेली आहेत. अर्थात ते नेहमीप्रमाणे त्यांनी आकडेवारी देखील यावेळेला चुकवलेली असली तरी त्यांचं स्वतःचं एक युद्ध सोडून त्यांनी आतापर्यंत जगातली सगळी युद्ध मिटवलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. आता तुमच्यापैकी काहींच्या मनात हा प्रश्न देखील असेल की एनरिच केलेलं युरेनियम म्हणजे नेमकं काय? तर त्यासाठी सांगतो की युरेनियमचा जो कुठला बॉम्ब बनवला जातो किंवा त्याच्यापासून वीज बनवली जाते त्यावेळेला युरेनियमचं फिशन प्रोसेसचा वापर केला जातो, ज्यामध्ये युरेनियमवरती न्यूट्रॉन टाकून त्याच्यातून एनर्जी निर्माण केली जाते आणि ही तयार करण्यासाठी अनस्टेबल युरेनियम असला पाहिजे आणि अनस्टेबल युरेनियम असतो युरेनियम 235 आणि या युरेनियम 235चं जे प्रमाण असतं त्या युरेनियम मधलं ते वाढवणं म्हणजेच युरेनियम एनरिच करणं. साधारण 3 ते 5 टक्क्यापर्यंत जर युरेनियम एनरिच केलेला असेल तर तो पॉवर प्लांटमध्ये वगैरे वापरू शकतो, आपण वीज निर्मिती करू शकतो. 60 पर्यंत जर केला असेल तर त्याचा बॉम्ब बनवण्यासाठी वापर करू शकतो, पण प्रत्यक्ष तो बॉम्ब नसतो. जर 90% पर्यंत एनरिच केलेला असेल तर त्याचा बॉम्ब म्हणून वापर करू शकतो. त्याची जी फिशन प्रोसेस होते ती मोठी होते, मोठ्या प्रमाणावरती एनर्जी रिलीज केली जाते आणि IAEAनं असं सांगितलं होतं की इराणकडं 60% एनरिच केलेला युरेनियम आहे आणि जवळजवळ 450 kg युरेनियम आहे. त्यामुळे या 450 kg युरेनियमच्या मागं अमेरिका जवळजवळ आता वर्ष झालं लागलेली आहे. मागच्या जूनमध्ये हल्ले झालेले होते ते देखील यासाठीच झालेले होते. आता परवा देखील जे हल्ले झाले ते यासाठीच झाले आणि अजून सुद्धा अमेरिकेला हा विश्वास नाही की ते नष्ट झालेलं आहे किंवा नाही. कारण इराणनं हे युरेनियम कुठेतरी लपवून ठेवलेली शक्यता जास्त आहे. कारण हे युरेनियम जर नष्ट झालेलं असतं तर इराण कोणतीही डील करायला तयार झाला असता. आमच्याकडे युरेनियम नाही म्हणून तो सहजपणे सांगू शकला असता. IAEAला तिथं येऊन चौकशी करण्याची किंवा टेस्ट करण्याची परवानगी देऊ शकला असता. पण तो तसं करत नाही. याचा अर्थ इराणकडे अजूनही 450 kg युरेनियम शिल्लक आहे आणि त्यासाठीच हा सगळा आटापिटा चाललाय. डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेला सकाळी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडत असतात कुठेही जाण्यासाठी त्यावेळेला जाण्याच्या अगोदर पत्रकारांची रँडम उत्तरं ते देत असतात. त्यावेळेला काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की लेटेस्ट अपडेट काय? त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता ही जी डील इराणबरोबर चर्चा चालू होती ही शेवटच्या निर्णायक टप्प्यामध्ये आलेला आहे. लवकरच ह्या गोष्टी फायनलाइज केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की इराणकडं अण्वस्त्र असू शकत नाहीत, या गोष्टीवरती कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि पुढे त्यांनी असं सांगितलं की इराणनं हे आता मान्य केलंय की त्यांच्याकडे असलेलं न्यूक्लिअर डस्ट असा शब्द त्यांनी वापरला, ज्याला आपण म्हणू शकतो की एनरिच्ड युरेनियम, जे अमेरिकेने इराणवरती मागच्या वेळेला हल्ला केला होता. तुमच्या लक्षात असेल की जून 2025 मध्ये अमेरिकेनं B2 बॉम्बर्सचा वापर करून इराणमधल्या नतांज, इस्फहान वगैरे फॉर्दो या ठिकाणी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की हे एनरिच्ड युरेनियम जमिनीखाली दाबलं गेलं होतं. आता ते युरेनियम म्हणजेच न्यूक्लिअर डस्ट
इराणनं अमेरिकेला द्यायचं कबूल केलंय किंवा कुठल्या तरी एका थर्ड कंट्रीला द्यायचं कबूल केलंय. थोडक्यात ही न्यूक्लिअर डस्ट किंवा युरेनियम इराणमध्ये राहणार नाही असा दावा डोनाल्ड ट्रम्प करतायत. आणि हा दावा जर खरा असेल तर हे युद्ध संपल्यात जमा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण दुर्दैवानं हा दावा खोटाच असण्याची शक्यता जास्त आहे. असं असण्याचं कारण म्हणजे इराणनं आतापर्यंत या गोष्टीवर कोणतंही कन्फर्मेशन दिलेलं नाही. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा करून जवळजवळ 12 तास झाले, अजूनही कोणीही कन्फर्मेशन दिलं नाही. याचा अर्थ हा दावा खोटा असू शकतो. कारण इराणनं आतापर्यंत अनेक वेळा सांगितले की आम्ही आमच्या सिक्युरिटी बरोबर कोणताही कॉम्प्रोमाइज करणार नाही. पण नेमकं काय बोलणं झालंय हे आपल्याला अजूनही माहिती नाही. पण दुसऱ्या बाजूला काय झालंय, सेंट्रल कमांडनं इराणची जी नाकेबंदी होती ती चालूच ठेवलेली आहे. इराणचे संपूर्ण म्हणजे 100% ब्लॉकेड झालेलं आहे असं सेंट्रल कमांडनं सांगितलं. आणि आतापर्यंत इराणचे 10 टँकर्स जे इराणमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते त्यांना अडवलं गेलंय आणि त्यांना परत फिरायला लावलंय. अशा गोष्टी आतापर्यंत हॉर्मुझमध्ये आणि ओमान जवळ घडलेल्या आहेत. त्यामुळे इराणचा ब्लॉकेड कंप्लीट झालेला असताना इराण आता म्हणतोय की जर हा ब्लॉकेड, ही नाकेबंदी जर आता अमेरिकेनं उठवली नाही तर आम्ही आसपासच्या शेजारी राष्ट्रांच्या बंदरांच्या वरती हल्ले करू. म्हणजे परत एकदा सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन या राष्ट्रांच्या वरती हल्ले होऊ शकतात. 21 तारीख ही या अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या सीज फायरची लास्ट डेट आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा युद्ध चालू होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना याबद्दलचा देखील प्रश्न विचारला पण ते प्रत्येक वेळेला कॅज्युअली उत्तर देतात. ते म्हणतात की आता युद्ध संपण्याच्याच मार्गावर आहे, डील होण्याच्याच मार्गावर आहे आणि त्यामुळे कदाचित 21 तारखेनंतर सीज फायर एक्सटेंड करायची गरजच लागणार नाही, कदाचित डीलच कंप्लीट होऊन जाईल. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती रियालिटीमध्ये नाही आहे. त्यांचे जे फेवरेट फील्ड मार्शल आहेत आसिम मुनीर ते देखील पळत आहेत. ते गेले तेहरानमध्ये जाऊन त्यांनी अब्बास अराघची यांची भेट घेतली. या सगळ्या गोष्टी एका बाजूला चालू आहेत. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान देखील टर्की आणि सौदी अरेबिया वगैरे देशांना जाणार आहेत. तिथं काही लोकांच्या बरोबर भेटणार आहेत. या सगळ्या घडामोडी जरी घडत असल्या तरी प्रत्यक्षात युद्ध संपण्याच्या दृष्टीनं हालचाली फार मोठ्या प्रमाणावर झालेल्या नाहीत. कारण अमेरिका आणि इराण दोघांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या अटी समोरच्यांना मान्य करायला पाहिजे आणि मगच हे युद्ध थांबेल. जे इराणच्या 10 अटी आहेत त्या अमेरिकेनं मान्य करायच्या किंवा अमेरिकेच्या 15 इराणनं मान्य करायच्या आणि ह्या दोन्ही गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे ही डील थोडीशी अजून लांब आहे. मग सध्या डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या बातम्या पुरवून काय करतायत, तेच करतायत जे आतापर्यंत ते अनेक वेळा करत आलेत. थोडक्यात काय, मार्केट मॅनिप्युलेशन, शेअर मार्केट हलवायचं, क्रूड ऑइलच्या प्राइसेस कमी करायच्या, अशा प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे जेणेकरून सगळ्यांना गुडी वाटेल आणि त्यासाठीच हा एखादा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे या सगळ्यामध्ये बळी पडायचं काहीही कारण नाही. यामध्ये जोपर्यंत फायनल दोन्ही देशांच्या मध्ये चर्चा होऊन कागदावर सह्या होत नाहीत तोपर्यंत कधी हे युद्ध चालू होऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही आमचा एक व्हॉट्सअप चॅनल मागच्या काही दिवसापूर्वी चालू केलेला आहे. या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देऊन ठेवतोय. त्यामध्ये देखील आम्ही अनेक अपडेट देत असतो. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला जरूर जॉईन करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.